लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। किडनी हा मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे। लघवी बनवणं, ब्लड प्रेशर कंट्रोल करणे, क्षार फिल्टर करणे अशा विविध प्रक्रियेत किडनीचे महत्त्वपूर्ण कार्य असते। अजूनही बऱ्याचशा लोकांना किडनी आणि त्यांच्या कार्याबद्दल विस्तृत अशी माहिती नाहीये। तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये किडनीची रचना, किडनीचे विविध कार्य, तक्रारी, व्याधी, डायलिसिस बद्दल समज गैरसमज याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉक्टर प्रतीक शेटे यांच्याकडून। नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक सोमनाथ शेटे, MD मेडिसिन, DM नेफ्रोलॉजी, किडनी स्पेशालिस्ट, अरिहंत पॉलिक्लिनिक, गंगापूर, नाशिक येथे गेल्या 3 वर्षांपासून प्रॅक्टिस करत असून आज आपण नेफ्रोलॉजी म्हणजे काय, किडनी म्हणजे काय, किडनीचे बेसिक फंक्शन्स काय आहेत, डायलिसिस त्याच्याबद्दलचे समज गैरसमज याच्याबद्दल जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिले आपले बेसिक किडनीची ॲनाटॉमी आणि फंक्शन्स याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात। आपल्याला जनरली 2 किडनीज असतात। मागच्या बाजूला किडनीचा आकार 9 ते 11 सेंटीमीटर नॉर्मल असतो। त्याच्यासोबत त्याला 2 मूत्रनलिका जॉईन असतात, युरेटर्स ज्याला म्हणतो आपण। त्या युरिनरी ब्लॅडरला खाली मूत्राशयाशी कनेक्ट होतात। किडनी, युरिनरी ट्रॅक्ट आणि ब्लॅडर हा KUB रिजन शरीरातला अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याचे बेसिक फंक्शन जे आहेत त्याच्या सर्वप्रथम युरिन फॉर्मेशन, लघवी बनवणं हे आहे। दुसरं महत्त्वाचं काम BP रेग्युलेशन, ब्लड प्रेशर कंट्रोल करणं। तिसरं महत्त्वाचं काम क्षार फिल्टर करणं। युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, युरिक ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, बायकार्बोनेट असे अतिरिक्त प्रमाणात जमा झालेले घटक लघवीद्वारे बाहेर फेकले जातात। त्यांचा बॅलन्स ठेवणं, संतुलन ठेवणं हे किडनीचं बेसिक काम आहे। चौथं महत्त्वाचं काम हिमोग्लोबिनसाठी लागणारं घटक एरिथ्रोपॉयटिन हे किडनी बनवत असतं। तर ह्या केसमध्ये आपल्याला जेव्हा काही व्याधी असतात, शुगर, ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा आनुवंशिक काही आजार असतात, त्याच्यामुळे किडनीचं फंक्शन कमी होऊ शकतं, त्याच्यावर टेम्पररी ताण किंवा परमनंट ताण येऊ शकतो। तर किडनीचे काय काय आजार असतात बेसिक जे आपण आज डिस्कस करणार आहोत। तर डायलिसिस कशासाठी लागतं, त्याचे इंडिकेशन्स काय आहेत, त्याच्याबद्दलचे समज गैरसमज हे आपण जाणून घेऊयात। टेम्पररी किडनी फेल्युअर म्हणजे ॲक्यूट किडनी इंजरी जर असेल, ॲक्यूट किडनी इंजरी, त्याच्यामध्ये आपल्याला टेम्पररी डायलिसिस हे लागू शकतं। डायलिसिस म्हणजे काय, तर जे काम किडनी करत नाही आहे, क्षार फिल्टर करण्याचं, लघवीद्वारे बाहेर फेकण्याचं, त्याच्यासाठी आपल्याला डायलिसिस म्हणजे मशीनद्वारे डायलायझर जे आर्टिफिशियल किडनी म्हणून काम करतं, तर त्याच्या थ्रू आपल्याला हे रक्तशुद्धीकरणाचं काम किंवा हे क्षार फिल्टर करण्याचं काम आपल्याला करावं लागतं। त्यासाठी टेम्पररी मदत घ्यावी लागते। ॲक्यूट किडनी इंजरी इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल विदिन 90 डेज। जर रिकव्हरी नाही झाली, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल डॅमेज जर किडनीला राहिलं, तर किडनीला लॉंग टर्म डॅमेज म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीजकडे तो आजार पुढे बळावू शकतो। क्रॉनिक किडनी डिसीज आजार 5 टप्प्यात असतो। शेवटच्या टप्प्यात एंड स्टेज किडनी डिसीजमध्ये जेव्हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, नॉर्मल किडनी फंक्शन जेव्हा बेसिक दोन्ही किडनीचं 15% खाली येतं, त्यावेळेस डायलिसिसची गरज कधी पडू शकते। डायलिसिस हे 2 प्रकारचं असतं। एक हिमोडायलिसिस म्हणजे रक्ताचं डायलिसिस आणि एक पेरिटोनल डायलिसिस म्हणजे पोटाचं डायलिसिस। तर हिमोडायलिसिसचे काय काय इंडिकेशन्स आहेत, कधी गरज पडते, जर किडनीचं एकदम बेसिक काम जर आहे लघवी बनवण्याचं किंवा क्षार फिल्टर करण्याचं एकदम कमी झालं, टेम्पररी किंवा परमनंट, तर त्यावेळेस आपल्याला अर्जंट डायलिसिसची गरज लागू शकते। खूप जास्त प्रमाणात रक्तात पोटॅशियमचं प्रमाण वाढलेलं आहे, जे की इंजेक्शन्सने आणि गोळ्या औषधाच्या मदतीने कमी नाही होते, तर आपल्याला डायलिसिस लागू शकतं। काही ज्या इतर गोष्टी आहेत, सर्पदंश किंवा व्हेस्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट किंवा इन्फेक्शनमुळे किडनीवर ताण आला किंवा बाकी ऑर्गन फेल्युअरमुळे मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोममध्ये किडनीवर ताण आला, तर त्यावेळेस पण डायलिसिसची गरज लागू शकते। अनकंट्रोल्ड एकदम युरिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, हायपरकॅल्सिमिया आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये काही क्षारांचं प्रमाण किडनीमध्ये रक्तामध्ये जमा झालेलं आहे, जे किडनीतून फिल्टर होत नाही आहे, अमोनियासारखे घटक, तर त्यावेळेस पण आपल्याला डायलिसिसची गरज लागू शकते। डायलिसिस एकदा चालू केलं तर ते कधीच बंद होत नाही, असा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे। टेम्पररी किडनी फेल्युअरमध्ये टेम्पररी डायलिसिस 1 किंवा 2 किंवा 3 सेशन नंतर पण किडनीची रिकव्हरी दिसली तर आपण डायलिसिस बंद करू शकतो। क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये, परमनंट किडनी फेल्युअरमध्ये 60%, 45% ज्यांचं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, ज्यांचं किडनी फंक्शन असतं, त्यांना आपण मेडिसिनवर, कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटवर पण आपण ठेवू शकतो। त्या केसमध्ये आपण रक्तवाढीचे इंजेक्शन, बाकी काही मेडिसिन्स, सप्लिमेंटरी मेडिसिन्स, कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि युरिक ॲसिड कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन्स, ब्लड प्रेशर आणि शुगर जर असेल तर ते कंट्रोल करण्यासाठी मेडिसिन आपण देऊ शकतो आणि डायलिसिस आपण त्या केसेसमध्ये टाळू शकतो। किडनी संबंधी आपल्याला काही शंका असतील, काही समज असतील, गैरसमज असतील, काही ओपिनियन्स घ्यायची गरज असेल किंवा आपल्याला काही जाणून घ्यायची असेल माहिती त्याबद्दल, तर आपण माझ्याशी डायरेक्टली अरिहंत पॉलिक्लिनिक येथे संपर्क करू शकता किंवा आपल्या वेबसाईट थ्रू पण माझ्याशी डायरेक्टली संपर्क साधू शकता।
किडनीविषयी मार्गदर्शन करणारे डॉक्टर प्रतीक शेटे यांचे गंगापूर रोडवरील न्यू पंडित कॉलनी येथील अरिहंत पॉलिक्लिनिक आहे. या ठिकाणी ते रुग्णांवर योग्य असे उपचार करतात. आतापर्यंत त्यांनी किडनी विकारावर शेकडो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहे. किडनीविषयी कुठल्याही व्याधी उद्भवल्यास डॉक्टर प्रतीक शेटे यांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.